नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या मोडणीमच्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेमध्ये बाल आनंदी बाजार भरला आहे, त्याचे दृश्य आपण पाहतोय। खरं तर माढा तालुक्यातील मुलींची शाळा मोडणीमची जिल्हा परिषद शाळा ही एक नावाजलेली आणि मोठी शाळा म्हणून ओळखली जाते आणि आज आठवडा बाजाराचं बाल आनंदी बाजाराचं या ठिकाणी या प्रशालेच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे। 400 ते 450 विद्यार्थिनी संख्या असलेल्या या प्रशालेतील विद्यार्थिनींनी आज बाजारामध्ये काय काय वस्तू कोणत्या वस्तू आणलेल्या आहेत आणि त्याचा भाव कसा आहे या संदर्भात आपण विद्यार्थिनींकडूनच जाणून घेणार आहोत। तर थेट दृश्य आणि थेट संवाद लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजच्या माध्यमातून आपण साधणार आहोत। खरं तर व्यवहार ज्ञान समजावं म्हणून या बाल आनंद बाजाराचं आता या महिन्यात तालुक्यातील असतील जिल्ह्यातील असतील शाळांमध्ये आयोजन केलं जातं। आपण आता विद्यार्थिनींकडून जाणून घेऊयात आजचा बाजारभाव काय आणि कशा पद्धतीचा आहे ते। कितवीला आहे तू? पहिलीला। काय भाजी कोणती विकायला आणली तू? कोणती भाजी विकायला आणली? माहित नाही। पालक, आमटीची भाजी आहे, कोणती भाजी विकायला आहे, कोथिंबीर आहे, सांग। माहित नाही। भाव काय? भाजीचा भाव काय? 5 रुपये। 5 रुपयाला एक पेंडी? हां। बरं, तर ही छोटीशी विद्यार्थिनी आहे, तिला भाज्या माहीत नसल्या तरी भाज्याचे भाव मात्र तिनं सांगितलेले आहेत। 5 रुपये पिंडी असा भाव तिनं सांगितलेला आहे। आता भाजी विक्रेत्याबरोबर इथं भेळसुद्धा खायचा प्रोग्राम आहे। कितवीला आहे तू? 5वी। काय विकायला आणलंय? मेथी आणि मिरची। मिरची कशी आहे? मेथी 10ला आणि मिरची 20 रुपये पाव किलो का कशी? पाव किलो। तर 20 रुपये पाव किलो आणि मेथी 10 रुपयाला पिंडी आहे। तू काय आणलंय विकायला? ऊस कितीला आहे? 5ला 2। 5ला 2। तर हिनं ऊस विकायला आणला आहे आणि 5ला 2 आहे। आता मकर संक्रांती जवळ आलेली आहे, त्या अनुषंगानं आता शेतात ज्वारीची जी कणसं आहेत ती डोलायला लागलेली आहेत। कणसं विकायला आणलेत काय तू? कितीला आहे? 5ला। तुझं नाव काय? सिद्धी। नाव वाघ। तर सिद्धी वाघनं कणसं या ठिकाणी आणलेले आहेत। बोरं, कढीपत्ता आणि शेतातील जो वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आहे तो आता या बाजारात विकायला आल्याचे दृश्य आपण पाहतोय। काय आणलंय ग तू? भोपळा, अजून लिंबू, सीताफळ। कसं आहे भाव काय? 10 रुपयाला। 10 रुपयाला। आजीला घेऊन बसली तू, तुला समजतंय का नाही कसं करायची? समजतंय का? मग आजीला काय पैसे मोजायला बसवलेत काय? नाही। मी आली अशीच बघायला नातीचं कौतिक। बरं, नातीचं कौतुक आणि तिचा व्यवहार तपासण्यासाठी आजीसुद्धा बाजारात आलेली आहे। ती तरी छोटी मुलं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फळं असतील ते आता या शाळेनं आयोजन केलेल्या बाल आनंदी बाजारमध्ये विकायला आणलेले दिसतात। हा कसं कवट म्हटलं जातं आणि कवट आणि गूळ खाल्लं की चांगली पचनशक्ती वगैरे होती। कवटाचा भाव काय आपण पाहू? काय कसं आहे? केवढ्याला दिलं कवट? ही 5ला, ही 3ला। एक 5ला आणि ही 3ला। ती 5ला आणि ही 3ला कसं काय? कशामुळे तसं? लय महाग आहे। हां, लय महाग आहे। का ठेवलंय पण महाग? हां, तर ही अशा पद्धतीनं बाजार भरलेला आहे। या ठिकाणी जवळपास 200 स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत। स्वतः सरपंच या बाजारात खरेदी करण्यासाठी आलेले। काय वाटतंय तुम्हाला बाजार खरेदीत भाव आठवड्या बाजारापेक्षा का कसा वाटतो इकडचा भाव? बरं वाटतंय, लहान मुलांचा छान आहे बाजार। बरं वाटतंय, बाजारापेक्षा रेट कमी आहेत, लहान मुलं असून पण समजून घेते ते। तर बाजारापेक्षा बाजारभाव जो आहे इथला मुलांनी भरवलेला तो लहान आहे आणि मुलं समजून घेत आहेत असं मोडणीमच्या सरपंचाचं म्हणणं आहे। फळांचा बाजार जास्त मोठ्या प्रमाणात फळं विद्यार्थ्यांनी विक्रीस आणलेली आहे, जी दृश्य आपण पाहतोय। अनेक विद्यार्थी बसलेले आहेत आणि खरं तर आता ही सगळी विद्यार्थी जी आहेत ते शालेय गणवेश गेल्या काही दिवसापूर्वीच मिळाला आणि आता या मुलांच्या अंगावरचे हा शालेय गणवेश पाहिल्यानंतर मुलं सगळी एकसारखी आणि सुंदर दिसत आहेत। बाल आनंदी बाजारामध्ये खरं तर मार्केटिंग कशा पद्धतीनं करायला पाहिजे तो एक प्रकारसुद्धा इथं पाहायला मिळतो। इथं आता बोर्ड लावलेला आहे
येथे शुद्ध गावरान खव्याचे गुलाबजामुन मिळतील. ही खरं मार्केटिंग विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे. नुसतं स्टॉल मांडूनसुद्धा काय उपयोग नाही, पण अशा पद्धतीने जर मार्केटिंग होत असेल तर निश्चितपणानं विद्यार्थ्यांना नवीन नवीन मार्केटिंग स्किल्स जाणून घ्यायला अशा बाजारातून निश्चितपणानं आवडेल आणि मुलं खऱ्या अर्थानं व्यावहारिक बनतील यात शंका नाही. आता हे सगळं चायनीज सेंटरसुद्धा इथं लावलेलं आहे. मस्के सिस्टर्स चायनीज सेंटर, मंचुरियन नूडल्स, प्रोपरा, गीता आणि गौरी. आता हे वेगळं पण जे आहे ते मुलींच्या या बालानंदी बाजारामध्ये पाहायला मिळते. खरं तर ब्रँड आणि बोर्ड असेल तर ग्राहक आकर्षित होतात. या मुलींनी हा चांगला प्रयत्न केला आहे. आता ह्या बेंचवरती जवळजवळ जसं जमल तसं त्या पद्धतीनं दुकानाच्या नेमप्लेट आणि त्याही अगदी शुद्ध मराठीत त्यांनी टाकल्याचं पाहायला मिळते. आपलं नाव आणि आलेल्या विक्रीसाठी घेऊन आलेल्या वस्तू पदार्थ असतील ते नेमप्लेट त्यांनी या ठिकाणी निश्चितपणानं टाकलेले आहेत. खरं तर या बालानंद बाजाराच्या निमित्तानं खवयांची गर्दी भरपूर असते आणि त्यामुळं अशा पदार्थांना जास्त मागणी असते. पापड, चिवडा, बिस्किट्स आणि वेगवेगळी जे पदार्थ आहेत ते या आठवडा बाजारातून मुलं विक्री करण्याचा प्रयत्न करतात आणि अशातूनच व्यवहार ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. हा खरं तर स्तुत्य उपक्रम आहे. डायरेक्ट आता एक घेऊवर ना मसाला ब्रँड सँडविच उपवास आहे. उपवास आहे का? उपवासाला नाही चालत. उपवासाला त्याला यादवर पैसे मागा. पुढं तू एकावर दोन असं काही बोलू नाही की तू फक्त घ्या म्हणते. नाही असं नाही. अगोदर लगेच म्हणायला पाहिजे एकावर एक फ्री देते. इडली कुठं आहे? नुसतंच नाव आहे. इडली डब्यात आहे. इकडे पोरं इडली सांबार टाकाला. या बालानंदी बाजारामध्ये वेगळा आयटम आला आहे. खरं तर जो हॉटेल्समधून मिळतो तो आहे मोमोज. मोमोजचा हा नवीन प्रकार बालानंदी बाजारामध्ये आलेला आहे. आहेत का मोमोज? आहेत का दाखव बरं. संपलेत का? लवकर संपले काय? मोमोज संपलेत. आता परत दुसरा लॉट आणायला गेलेले आहेत. त्यामुळं अडचण नाही. दुसऱ्यांदा लॉट आल्यानंतर आपण निश्चितपणानं हे घेऊ. समोसा हे आहे. सुगंधी मसाले दूध आणि इडली सांबारसुद्धा हा आयटम या बालानंदी बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी बनवून आणलेला आहे. थालपीठ विक्रीला आणलं. किती किंमत आहे? 10 रुपये. 10 रुपयाला एक थालपीठ. किती थालपीठ आणली होती? 12. किती विकली? 3 विकली. 3 थालपीठाची विक्री झाली आत्तापर्यंत. बाजार खरं तर आत्ता काही वेळापूर्वीच उद्घाटन झालं आणि त्यानंतर आता हा बाजार सुरू झालेला आहे. तर जवळपास 200 स्टॉल्स विद्यार्थ्यांनी या बालानंदी बाजारमध्ये उभा केलेले आहेत आणि खरेदीबरोबरच
विक्री आणि मुलं खऱ्या अर्थानं या बालानंद बाजाराचा आनंद घेत असतात. पाणीपुरी, चिवडा, कचोरी, थालपीठ, दूध, इडली, सांबार, वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी ते घेत असतात. आणि आता विद्यार्थ्यांनी बनवलेलं मसाला दुधासुद्धा आस्वाद आम्ही आता घेतो आहे. आणि खरंच विद्यार्थी आनंद. कसं काय कोणी बनवलं आहे की मसाला दूध? मसाले दूध मी मम्मीने बनवले आहे, मी ते विकत आहे. कितीला ग्लास आहे? हा एक ग्लास 10 रुपयाचा आहे. किती मिली बसते त्याच्यामध्ये? 50 मिली असेल. 50 ml. मसाला दुधाचा जो भाव आहे तो 10 रुपये आहे. विद्यार्थी घरी पदार्थ बनवून आणतायत आणि या ठिकाणी विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान या बालानंदी बाजाराचं उद्घाटन गट शिक्षण अधिकारी विकास यादव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सरपंच लक्ष्मी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुणा सुर्वे, सोनल वाघमारे, रेणुका मोहिते, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला खडके, माजी सरपंच बाबूराव सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सुर्वे, सोमनाथ माळी, राहुल केदार, सोसायटी सदस्य विलास गायकवाड. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्य, मुख्याध्यापक अनिरुद्ध मोकाशी, अनिल मनाळे, सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. मोडणीम येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत भरलेल्या आणि मुलींशी साधलेल्या संवादाबद्दल आणि मुलींनी दिलेल्या उत्तराबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट लिहून कळवा. आणि लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.